साकोली वन विभागाचे अधिकारी कार्यवाही करिता मौन. वन विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह. मौजा गिरोळा येथील गट नंबर 160 मधील सागवान व आडजात असे एकूण 72 झाडे तोडण्याचा परवाना धनविजय साहेब यांनी दिला. तशी कबुली त्यांनी दिली. 7/12 वर सामायिक क्षेत्र असल्याने सर्व खातेदारांची स्वाक्षरी संमती पत्रावर असणे नितांत गरजेचं आहे. 2 खातेदारांनी वृक्षतोडीच्या परवानगीवर आक्षेप घेतला आणि प्रकरणात सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची माहिती अधिकार अंतर्गत मागणी केली. त्यांच्याकडून अजूनही कागदपत्रांच्या प्रती देण्यात आल्या नाहीत. एसीएफ मेंढे साहेब यांनी कार्यालय साकोली येथे 2दा जाऊन सुद्धा तक्रार घेतली नाही. मेंढे साहेब तक्रारदाराला दूरध्वनीवरून वन कायदा तुम्हाला माहित नाही, आम्हाला जास्त काही सांगू नका असा दम दिला. तक्रारदार यांनी सदर जागा वन विभागाची की कष्टकरांची अशी विचारणा केली असता त्यांनी फोन बंद केला. तक्रारदार स्वतः गिरोळा जपानी येथील वन समिती अध्यक्ष आहेत. धनविजय साहेब यांच्याकडून 4 जानेवारी 2026 ला वृक्षतोडीची अनुमती देण्यात आली. मार्च महिन्यामध्ये उभ्या झाडांचा वन विभाग अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये पंचनामा करून 11 मे 2026 ला ठेकेदार संजय बडवाईक यांच्या मार्फत झाडे कापून वाहतूक परवाना नसताना झाडे दुसरीकडे नेली. धनविजय साहेबांना विचारणा केली असता त्यांनी परवानगी मी दिली, मला परवानगी देण्याचा अधिकार आहे असं सांगितलं. अर्जदार यांना सांगितलं दिनांक 20 मे रोजी धनविजय साहेब लाखणी साकोलीचे RFO यांच्या स्वाक्षरीने सदर वृक्षतोडीची परवानगी नाकारण्यात येत असल्याचं व्हॉट्सअपवरून सांगण्यात आलं. यात धनविजय साहेब यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून हुकुमशहाप्रमाणे निर्णय घेतला व तक्रारदार यांच्यावर अन्याय केला. तक्रारदार यांनी 22 मे 2026 रोजी DFO साहेब भंडारा यांची भेट घेतली व झालेली घटना सांगितली. DFO साहेब यांनी भंडारा यांनी प्रत्यक्षात धनविजय साहेब लाखणी व लटपटे मॅडम फॉरेस्ट गार्ड यांना फोन करून माहिती विचारली असता चुकीची माहिती दिली. तक्रारदार यांनी चुकीची माहिती देत आहेत असं सांगितलं. लटपटे मॅडम यांनी तोडलेली झाडे जागेवर आहेत असं सांगितले. तक्रारदार स्वतः मौक्यावर उभे असून झाडे या ठिकाणी नाही असं सांगितले. तेव्हा लटपटे मॅडम यांनी उडवाउडीची उत्तर दिली. ही बाब तक्रारदार यांनी DFO भंडारा साहेबांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तक्रार सुद्धा देण्यात आली. तक्रारदार यांनी वन कायद्यानुसार दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. वन विभागांचे उपवन संरक्षण भंडारा DFO साहेब कोणती कारवाई करणार याकडे भंडारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे. सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार भंडारा.